भिवंडी तालुक्यातील लोणार गावामध्ये कालिका माता आई तुळजाभवानी माता मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये राजेश थळे व परिवाराच्या वतीने साजरा करण्यात येतो। यावर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक भक्त या वर्धापन दिन सोहळ्याला एकत्रित आले होते। वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील पार पडले। संपूर्ण गावामध्ये मिरवणुकीसह हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिनानिमित्ताने कालिका मातेचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। त्यांच्या वतीने आज ते पाहुणे अतिशय उत्साहाने सर्वजण भाग घेत आहेत। म्हणजे नवसाला पावणारी आई त्या उद्देशाने सर्वजण मनोभावे संपूर्ण गावच नाही तर संपूर्ण परिसर या पालखी सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थिती दाखवतं। आज मला वाटतं यावर्षी हे 13वे वर्ष आहे। राजेश थळे आणि वहिनी रंजना ताई थळे यांच्या वतीने या सोहळ्याचं दिमागदार पद्धतीने असं आयोजन केलेलं असतं। दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळ्याचा मान अमुभाई मालदे आणि विनोद सर मालदे यांना मिळतो। खरोखरच त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि राजेश थळे आणि रंजना वहिनी यांच्या अपार मेहनतीने या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं। आज नवीन वर्षाची कालच सुरुवात झालेली आहे। मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं। तसेच राजेश थळे यांना विनंती करतो की त्यांनी बघा, नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षात हा पालखी सोहळा म्हणजे या लोणार गावात एक प्रकारची जत्राच भरलेली आहे आणि याचं श्रेय जातं आदिमाया आदिशक्तीचे निस्सीम भक्त असलेले राजेश भाऊ थळे आणि रंजनाताई थळे आणि सर्व हे लोणार गाव अतिशय चांगल्या प्रकारे हे गाव आहे आणि गावाची स्वच्छता ही खूप आहे आणि माझं हे 26वे वर्ष आहे या क्षेत्रात, गाणं क्षेत्रात। मी या गावात प्रथमतः आलो आणि या म्हणून मी खूप आनंदी आहे, कारण 1 तारखेला कालच माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मला हा आईच्या सोहळ्याचा कार्यक्रम लोणार गावातर्फे मिळतोय, हे माझं भाग्य समजतोय। आणि या पालखी सोहळ्यानिमित्त गावागावातून बरेचसे भक्त सुद्धा आलेले आहेत। आमचे सदाभाऊ मोरे सुद्धा आलेले आहेत आणि आमचे जुने मित्र आहेत एका काळचे, आणि खास करून गावातील तसेच लांबून सुद्धा या आईचं दर्शन घेण्यासाठी, आई कालिकेचं दर्शन घेण्यासाठी, आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी सर्व भक्त मंडळी आलेले आहेत। त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आई आदिशक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख आणि आनंद सदैव नांदत ठेवो आणि खास करून तुम्हा सर्व गावकऱ्यांची एकता एकजूट कायम टिकून राहो हीच आईच्या मी प्रार्थना करतोय। सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कालिका माते की, भवानी माते की।